हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साधंसुधं. मित्रांनो, आपण एक सेगमेंट सुरू केला होता, एक तरी कविता अनुभवावी, ज्याला तुम्ही उदंड प्रतिसाद दिला. आता त्याच सेगमेंटमधली पुढची कविता. शारदेचं वरदान लाभलेल्या सिद्धहस्त कवयित्री शांताबाई शेळके यांची अतिशय प्रसिद्ध असलेली एक कविता आपण घेतो. मी मित्रांनो सांगू का तुम्हाला की कवीचा सगळ्यात मोठा गौरव कोणता असतो माहिती का? की त्याच्या कविता समजून घेणं, त्याच्या शब्दांचा अर्थ जाणून घेणं, त्याचा मागोवा घेत राहणं आणि त्या शब्दांमधला दडलेला अर्थ समजून घेणं, हा सगळ्यात मोठा त्याचा गौरव असतो असं मला वाटतं. आणि तो जो प्रवास आहे ना, त्याला जाणून घेण्याचा, तो इतका आनंददायी आहे, इतका प्रसन्न करणारा आहे. म्हणूनच तर हा आत्ता खटाटोप चालला आहे की आपण ह्या कवितेंच्या माध्यमातून ह्या बारीकसारीक गोष्टींचा विचार करू आणि कवींना जाणून घेऊ, कवींच्या प्रतिभेला मनापासून वंदन करू. म्हणूनच तर हा खटाटोप सुरू केला आहे. आज खूप आनंददायी गोष्ट आहे, खूप आनंददायी मुद्दा आहे की मला शांताबाई शेळकेंची कविता आपल्याला अनुभवायची, अभ्यासायची. बघा, वस्तू, वास्तू, घटना, प्रसंग हे सगळे आपल्या आयुष्यातही घडतात, आपल्यालाही दिसतात. पण शांताबाईसारख्या कवयित्रीला, प्रतिभासंपन्न कवयित्रीला त्याच वस्तू, त्याच वास्तू, त्याच घटना, तेच प्रसंग वेगळ्या पद्धतीने दिसतात आणि त्या दिसलेल्या सगळ्या गोष्टी ते त्या कवितेच्या मखरात बांधतात. म्हणून तर शांताबाई वेगळ्या आहेत. शांताबाईंबद्दल बऱ्याच गोष्टी सांगता येतील, खूप छान बोलता येईल, कारण शांताबाई तितक्या लोभस आहेत, खरंच लोभस आहेत. आपली जवळची कोणीतरी व्यक्ती असावी, किंबहुना आजी असावी ना, इतकं वात्सल्य रूप म्हणजे शांताबाई. तुम्ही जर शांताबाईंचा फोटो जरी बघितला किंवा आता यूट्यूबवर व्हिडिओज आहेत, इतका गोडवा आहे, म्हणजे प्रतिभेतलं गोड असणं किंवा प्रतिभासंपन्न राहण्यामुळे आलेला जो वाणीतला गोडवा आहे, तो त्यांच्या शब्दात उमटलेला स्पष्ट दिसतो मित्रांनो. आणि ते खूप वेगळेपण आहे, ते अनोखेपण समजून घेण्यासारखा आनंद नाही. जन्म जानवी नावाचा एक कविता संग्रह आहे, मी मुद्दाम त्याचा उल्लेख करीन, की ज्याच्यात शांताबाई म्हणतात की प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा, माझा ठसा, प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा, माझा ठसा, हे शब्द माझा चेहरा, शब्द माझा आरसा. पुढे शांताबाई म्हणतात, माझी असण्याची शब्द मला देती ग्वाही, माझी असण्याची शब्द मला देती ग्वाही, शब्दाहून मी वेगळी नाही 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 नाही. साधे साधे शब्द आहेत. हे कवींचं मोठेपण आहे किंवा कवींचं कवित्व आहे, जे भगवंतांनी त्यांना देऊनच पाठवलेलं होतं. उभे आडवे धागे अगदी घट्टपणे जुळलेली एक कविता आज आपल्याला घ्यायची आहे, ज्यात विलक्षण असं तुम्हाला चित्रदर्शित्व आपल्याला दिसेल. चित्रदर्शित्व याचा अर्थ असा की तुम्हाला ती कविता ऐकताना तुम्हाला ते स्पष्ट चित्र दिसतं. शांताबाईंचं सगळ्यात मोठं वेगळेपण की चित्रमय असायची त्यांची कविता, दिसायचं. त्या लिहित असताना आपण वाचत गेलो की संपूर्ण चित्र डोळ्यासमोर यायचं, आपल्याला त्याचा अनुभव घ्यायचा आहे. एक शतकापूर्वीपेक्षाही जास्त कालावधी झालेल्या काळातली एक स्त्री आहे. तिचं ते उत्कट भावविभोर असं शब्दचित्र शांताबाईंनी रेखाटले. खरं तर ते शब्दांमधून व्यक्त होणारं मौन चित्र आहे, पण जे बोलतं, खरंच सांगतो, जे बोलतं, अनुभवूया आणि समजून घेऊयात. त्या आठवणींच्या प्रदेशात नेत आपले डोळ्यांच्या
कडा ओलावणारी पैठणी. फडताळत एक गाठोडे आहे. त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंचा, टोपडी, शेले, शाली, त्यातच आहे घडी करून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंगतीचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूप कापूर उदबत्त्यातून जळून गेले कितीतरी श्रावण. धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले कितीतरी श्रावण. पैठणीने या जपले एक तन एक मन. खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसले. खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली. शेवंतीची चमेलीची आरास पदरामागून हसली. वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणा आल्याला. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. अहेपणी मरण आले, आजीच्या माझे सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. मऊ रेशमी वस्त्रामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्षे गळून पडतात. मधली वर्षे गळून पडतात. कालपटाचा जुळतो धागा. मधली वर्षे गळून पडतात. कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा. पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा. दिसते की नाही? स्पष्ट दिसते. स्वच्छ सुंदर शांताबाईंची पैठणी. मित्रांनो, आपण भाग्यवान आहोत की आपल्याला शांताबाईंसारख्या सिद्धहस्त कवयित्री बघायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या. मी जसं गुलजार साहेबांबद्दल बोललो होतो, हे आपल्याला परमेश्वराने दिलेली वरदानं आहेत. शांताबाई शेळके ह्या अशाच चित्रमय लिखाण करण्यासाठीच प्रसिद्ध होत्या. मी शांताबाईंचं एक कार्यक्रम जेव्हा केला त्यावेळेला ही कविता इतकी परिणामकारक झाली, डोळ्यांच्या कडा सगळ्यांच्याच ओलावलेल्या होत्या, कारण तेवढा परिणाम आहेच. मित्रांनो, अशी कविता आपण समजून घेऊयात. जरूर असे अनेक कविता संग्रह शांताबाईंचे आपल्याला बघायला मिळतील, ऐकायला मिळतील. कविता अशा पद्धतीने आपण जाणून घेतली ना, तर त्यातला आनंद नाही, दुसरा आनंद नाही त्याला. ही कविता याच कारणासाठी मी तुमच्या पुढे सांगितली. खरं तर ही कविता अनेक लोकांनी अनेक पद्धतीने सादर केलेली आहे. तुम्हालाही वेगवेगळं सुचेल जसं तुम्ही ऐकत जाल, ही कविता समजून घ्याल. अशा अनेक कविता आहेत. शांताबाईंच्या अनेक कवितांबद्दल आपल्याला बोलता येईल, पण एक एक पावलं आपल्याला या कवी समजून घेण्याच्या दिशेने करायची आहेत, म्हणून हा प्रयत्न होता. अशा पद्धतीचीच पैठणी तुम्ही अनेक ठिकाणी पाहिली असेल, पण मुद्दाम एक उल्लेख करतो. आमची एक मैत्रीण आहे, तिचं स्वप्नगंधा कलेक्शन नावाचा एक ब्रँड आहे. तुम्हाला जर अशी पैठणी शांताबाईंना दिसलेली, त्यांच्या आजीने परिधान केलेली पैठणी जर बघायची असेल आणि बरंच काही बघायचं असेल, तर
मी तुम्हाला आत्ता डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो आहे, त्या लिंकवर जा आणि पैठणी आणि बरंच काही तुम्हाला तिथे बघायला मिळेल. स्वप्नगंधा कलेक्शन्स बघा, तुम्हाला शांताबाईंची पैठणी तिथे सापडते का. मला तुमच्या प्रतिक्रियांची खूप आवश्यकता आहे. तुमच्याकडनं भरभरून रिस्पॉन्स येतो आहे, प्रतिसाद येतो आहे, म्हणून मी या गोष्टी सुरू ठेवतो आहे. तसंच या पैठणीबद्दल तुम्हाला कसं वाटतं आहे आणि मी सादर केलेली पैठणी तुम्हाला दिसली आहे का हे विचारतो आहे मनापासून. तुम्ही मनापासून सांगा, अगदी भरभरून सांगा. काही तुम्हाला सुधारणा हव्या असतील तरी मला सांगा. आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, म्हणजे माझा हुरूप वाढेल नवीन नवीन उपक्रम करण्यासाठी. भेटूयात अशाच नवीन गोष्टी घेऊन पुढच्या एपिसोडला. बाय बाय.